लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा संचलित आदर्श कृषी तंत्र विद्यालय विटा येथे 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षांचा कृषी डिप्लोमा कोर्स सुरू झाला आहे। मराठी माध्यमातून शिक्षण, अनुभवी शिक्षक वर्ग, सुसज्ज इमारत आणि सर्व सोयींनी युक्त प्रयोगशाळा तसेच प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी आधुनिक भाजीपाला क्षेत्र, आंबा बाग, माती परीक्षण प्रयोगशाळा, बंदिस्त पशुपालन आणि गांडूळ खत उत्पादन प्रकल्प यांसारख्या सुविधा, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी निसर्गरम्य परिसर, नियमित मार्गदर्शन, मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा उपलब्ध, शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारे विश्वासू शिक्षण। पत्ता आणि संपर्क आपल्या स्क्रीनवर। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। बहेनेरले परिसरात सध्या एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार वारंवार घडत असून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अज्ञात व्यक्ती जर्सी गायीची लहान वासरे परिसरात आणून बेवारस सोडून देत आहे। मुख्य जीवांना अक्षरशः मृत्यूच्या दारात ढकलण्याचा हा अमानुष प्रकार पाहून ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। ही वासरे दिवसभर रस्त्यावर भटकताना दिसत असून अनेकदा ती मुख्य रस्त्यावर येत असल्याने अपघाताचा धोका प्रचंड वाढलाय। विशेषतः रात्रीच्या वेळी वाहन चालकांना अचानक समोर येणाऱ्या या वासरामुळे जीवघेणे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। प्रशासन मात्र नेहमीप्रमाणे डोळ्यावर पट्टी बांधून बसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय। परिसरात आधीच बिबट्याची दहशत असताना अशी बेवारस वासरे म्हणजे बिबट्याला आयती शिकार मिळाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण अति गडद झालंय। एका बाजूला मुक्या प्राण्यांचे हाल होत आहेत तर दुसऱ्या बाजूला नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। जनावरं पाळताना उपयोग झाला, पण आता ती ओझं वाटू लागल्यावर रस्त्यावर सोडून देणाऱ्यांची माणुसकी कुठे गेली असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत। वारंवार घडणाऱ्या या प्रकारामुळे प्रशासनाची उदासीनता पुन्हा एकदा समोर आली असून संबंधितांना शोधून कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। मुक्या प्राण्यांना वाऱ्यावर सोडून देणाऱ्यावर गुन्हे दाखल करून त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अन्यथा भविष्यात एखादा मोठा अपघात किंवा दुर्दैवी घटना घडल्याशिवाय प्रशासन जागे होणार नाही का असा सवाल आता बहेनेरले परिसरातून उपस्थित होत आहे। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर।